श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स, चांगला प्रॉफिट देणार आहेत आणि काही शेअर मार्केटबद्दल न्यूज पण बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे कोटक महिंद्रा बँक। तर ह्या बँकेबद्दल एक न्यूज येत आहे। काय आहे ती न्यूज सांगते। तर कोटक महिंद्रा बँकने आरबीआयने कोटक महिंद्रा बँकबद्दल एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे असं की कोटक महिंद्रा बँक आता नवीन कस्टमर जोडू शकत नाही, कस्टमर्सला क्रेडिट कार्ड देऊ शकत नाही। तर ही गोष्ट अशी आहे की तर आरबीआयने कोटक महिंद्रा बँकला 2000 ते 2022 पर्यंत इंटिमेशन दिलं होतं की कोटक महिंद्रा बँकच्या ITI सिस्टीममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे। डेटा आणि सर्व्हिसमध्ये होत होतं। तर सारं काही आता ऑनलाईन झालेलं आहे आणि समजा कोणीतरी मोठ्या हॅकरनी काही हॅक केलं आणि पैसे गायब झाले किंवा मग ट्रान्झॅक्शन इश्यू झाले तर काय। तर आरबीआयने असं सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या IT सिस्टीमवरती जरा लक्ष द्या, कारण जो डेटा असतो आणि तुमच्या सर्व्हिसमध्ये पण काही प्रॉब्लेम्स आहेत। तर आरबीआयने हा मोठा निर्णय घेऊन कस्टमर्स जोडण्यासाठी आता मनाई केलेली आहे कोटक महिंद्रा बँकला आणि क्रेडिट कार्डसुद्धा आता कोटक महिंद्रा बँक देऊ शकत नाही कोणत्याही कस्टमर्सला। तर अशी ही न्यूज या कंपनीमध्ये आली आहे। तर पेटीएमचं पण हेच हाल केलं होतं आरबीआयनी आणि आता कोटक महिंद्रा बँक आलेली आहे। तर ओव्हरऑल तुम्ही आता विचार करत असाल की आता ह्या कंपनीमधले शेअर्स सेल्स करून आम्ही आता काय ह्यातनं बाहेर पडायचं आहे का वगैरे। तर असं मी सजेस्ट करू शकत नाही किंवा सजेस्ट करणारही नाही, कारण काही वेळेस अशा गोष्टींमध्ये आपण कधी आपलं नुकसान करून घेतो। कारण कोटक महिंद्रा बँक ही खूप मोठी बँक आहे आणि आरबीआयने हे काही कायमचं कस्टमर्स जोडण्यासाठी मनाई केलेली नाही आहे। जे काही ITI सेक्टरमध्ये किंवा काही प्रॉब्लेम्स असतील बँकेमध्ये, कंपनीमध्ये, इंटरनल्स, ते 3-4 महिन्यामध्ये कवर करायला सांगितले आहेत। तर HDFC बँक आणि पेटीएम बँकला खूप वेळ लागला होता। तर कोटक महिंद्रा बँकला सांगितलेलं आहे की तुम्ही हे लवकरात लवकर करून घ्या, त्यानंतर ते पुन्हा त्यांचे कस्टमर्स जोडू शकतात। तर आपण ह्या कंपनीमध्ये येणाऱ्या वेळेत जर कंपनीचे प्राइस लो जरी झाले तर काही मोठे कस्टमर्स हे ह्या गोष्टीची वाट बघू शकतात आणि तिथे परत शेअर्स बाय करू शकतात। तर ह्या कंपनीमध्ये कोणतेही सजेस्टन आता आपण आपल्या दुसऱ्यांकडनं घेण्यापेक्षा स्वतःच्या माइंडकडून घेतले पाहिजेत आणि स्वतःचे निर्णय आता स्वतः घेतले पाहिजेत। तर ह्या कंपनीवरती तुम्ही चे न्यूज बघा आणि ह्या कंपनीवरती तुमचे जर शेअर्स तुम्ही यामध्ये गुंतवले असतील तर ह्या कंपनीवरती तुम्ही या कंपनीमध्ये काय अपडाऊन्स चालू आहेत त्याच्यावरती फोकस करा। नेक्स्ट कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड। तर ह्या कंपनीचं तुम्ही शेअर प्राइस इथे बघू शकता, जे की 236 रुपये इतका आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये या कंपनीने 79% रिटर्न्स दिलेले आहे। तर तुम्ही या कंपनीचं मार्केट कॅप इथे बघू शकता, जे की 1 लाख कोटीचा आहे आणि 52 वीक्स लो हे 100 रुपये इतका आहे। 52 वीक्स हाय 239 इतका आहे। तर 100 वरनं आता कंपनी 236 वरती आली आहे। 52 वीक्स हाय तोडताना येणाऱ्या वेळेत कंपनी आपल्याला दिसू शकते, कारण आता गरमीचं सीझन आहे आणि गरमीमध्ये इलेक्ट्रिसिटी सगळ्यात जास्त यूज केली जाते। तर तुम्ही ह्या कंपनीमध्ये येणाऱ्या वेळेत चांगले इलेक्ट्रिसिटी जास्त यूज केली जाते आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स पण जास्त यूज केले जातात। तर येणाऱ्या वेळेत ह्या कंपनीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त ह्या कंपनीमध्ये शेअर प्राइस वाढताना बघू शकता। येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला 370 ते 275 पर्यंतचे पण टार्गेट्स बघू शकता।
तर फोकस करू शकता तुम्ही ह्या कंपनीवरती. नेक्स्ट कंपनी आहे आपली, नेक्स्ट कंपनी आहे नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड. तर येणाऱ्या वेळेत फर्टिलायझर ह्या कंपन्यांमध्ये पण आपण ग्रोथ चांगली बघणार आहोत. तर नॅशनल फर्टिलायझरचा आजचं शेअर प्राईस 105 इतका आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये 54% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहे. मार्केट कॅप बघा कंपनीचं, तर 5,000 कोटी इतकंच कंपनीचं मार्केट कॅप आहे, जे की कमी आहे. स्मॉल कंपनी आहे. 52 वीक्स हाय बघा 130 आणि 52 वीक्स लो हे 65 रुपये इतकं आहे. ओव्हरऑल ह्या कंपनीला आपण ह्या आधी कवर केलेलं आहे आणि ह्या कंपनीचे फंडामेंटल्स पण बघितलेले आहेत. फंडामेंटल्स पण चांगले आहेत. येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला 125 पर्यंतचे पण टार्गेट्स आरामात दाखवेल आणि लॉंग टर्ममध्ये बघितलं तर 150 ते 200 पर्यंतचे पण दाखवेल. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती फोकस करू शकता. नेक्स्ट कंपनी आहे आपली, तर नेक्स्ट कंपनी आहे गायल इंडिया लिमिटेड. तर ह्या कंपनीमध्ये पण शेअर प्राईस तुम्ही इथे बघू शकता, जे की आजचं 206 इतकं आहे. नेक्स्ट कंपनी आहे गायल इंडिया लिमिटेड. तर ह्या कंपनीचं तुम्ही इथे शेअर प्राईस बघू शकता, जे की 206 इतका आहे आणि गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीने 72% रिटर्न्स इथे दिलेले आहेत. 1 वर्षामध्ये बघा तर 89%चे. तर कंपनी ओव्हरऑल खूप दिवसांपासून चांगले रिटर्न्स, चांगले प्रॉफिट देताना आपल्याला इथे दिसू शकते आणि कंपनीचं मार्केट कॅप थोडंसं जास्त आहे. 1 लाख कोटीची कंपनी आहे. 52 वीक्स बघा लो तर 102 इतका आहे आणि 52 वीक्स हाय हे 213 इतका आहे. तर कंपनी येणाऱ्या वेळेत आपल्याला 213चं पण टार्गेट्स इथे तोडताना बघू शकतो आपण इथे आणि 250पर्यंत कंपनी आरामात जाईल. फोकस करा, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करू शकता. चांगली कंपनी आहे, फंडामेंटल्स चांगले आणि कंपनीमध्ये पोटेन्शियल पण आहे. नेक्स्ट कंपनी आहे आपली, नेक्स्ट कंपनी आहे राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड. तर 6 महिन्याच्या चार्ट पॅटर्नवरनं आपल्याला इथे कंपनीची ग्रोथ कळते. तर 24% गेले 6 महिन्यामध्ये कंपनीचे शेअर्स डाऊन झालेले आहेत आणि 1 महिन्यामध्ये बघा फक्त 13%चे रिटर्न्स आहे. तर सध्याला गोल्डच्या सेक्टरमध्ये आपल्याला चांगली ग्रोथ बघायला भेटू शकते. मुथूट फायनान्स असू देत किंवा मनपुरम गोल्ड असू देत, तर ह्या कंपन्यांमध्ये आपल्याला ह्या कंपन्या शेअर प्राईस खूप ग्रोथ करताना दिसत आहेत. जसे काही अर्जुनांनी बाण सोडले आहेत तसे कंपन्यांचे शेअर प्राईस वाढत आहेत. तर ओव्हरऑल कंपन्यांमध्ये ह्या जे गोल्ड सेक्टरमध्ये आहेत त्यामध्ये चांगली ग्रोथ बघायला भेटत आहे. पण राजेश एक्सपोर्ट्समध्ये अजून ती म्हणावी तितकी ग्रोथ आपल्याला बघायला भेटत नाही आहे. तर काहीतरी इंटरनल प्रॉब्लेम कंपनीचे असू शकतात. पण आता या कंपनीच्या रिझल्ट्सवरूनच आपल्याला कळेल की कंपनीची काय ग्रोथ आहे किंवा कंपनीमध्ये काय प्रॉब्लेम्स चालू आहेत. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती फोकस करू शकता, पण रिझल्ट्सचे तुम्ही वाट बघितले पाहिजेत. नेक्स्ट कंपनी आहे आपली, नेक्स्ट कंपनी आहे कॅम्पस ॲक्टिव्हिवर्स लिमिटेड. तर ह्या कंपनीचा आजचा शेअर प्राईस तुम्ही इथे बघू शकता, जे की 250 इतका आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये या कंपनीमध्ये पण आपल्याला इथे ग्रोथ कमी दिसत आहे, पण गेल्या 1 महिन्यामध्ये कंपनी आता हळूहळू ग्रोथ करताना आपल्याला दिसत आहे. गेल्या 1 वर्षाचा चार्ट पॅटर्न बघा तर कंपनी 29%नी डाऊनला इथं आपल्याला दिसत आहे, मायनसमध्ये आहे कंपनी. 5 इयर्स बघा तर 24%नी डाऊनला आहे. कितीचा शेअर असायचा हा, तर 598 वरून सरळ कितीवर कोसळला तर 214. आता परत हळूशी ग्रोथ करून थोडीशी कंपनी 250 वरती पोचली आहे. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. कॅम्पसमध्ये आपण नेहमी अपडाऊन्स थोडेफार बघतोच, पण कंपनीमध्ये गेल्या 1 महिन्यापासून थोडीशी ग्रोथ बघायला भेटली आहे. तर सध्याला कंपनीचे शेअर प्राईस तसे डाऊन्स चालू आहेत. तर अजूनही आपण ह्या कंपनीचे शेअर प्राईस खरेदी करू शकतो, कारण येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला ग्रोथ करताना बघू शकते. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, पण कंपनीचे शेअर्स खरेदी करताना आपण त्यांचे फंडामेंटल्स नक्की ॲनालिसिस केले पाहिजेत. ते तुम्ही नक्की ॲनालिसिस करा. कंपनी कोणतीही असो, पण फंडामेंटल्स ॲनालिसिस करूनच आपल्याला त्याचे शेअर्स बाय करायचे आहेत. आणि कंपनीमध्ये जर पोटेन्शियल असेल आणि समजा कधीतरी कंपन्यांवरती कर्ज असतं जे कंपनी हळूहळू फेडत असते, तर ते कंपनीवरचं कर्ज जर हळूहळू कमी होत असेल तर आपण त्या कंपन्यांमध्ये पण थोडाफार इंटरेस्ट दाखवणं गरजेचं आहे.
तसंही मी कोणतीही कंपनी रेकमेंड करत नाही, पण काही चांगल्या कंपन्या अशा असतात जे आपल्याला नेहमी चांगले पैसे मिळवून देत असतात. तर अशा चांगल्या कंपन्यांमध्ये पण आपण इन्व्हेस्ट करू शकतो. त्यामध्ये रिलायन्स, HDFC येतातच. आता कोटक महिंद्रा बँकमध्ये आपण येणाऱ्या वेळेत काय निर्णय असतील